हॅलो सगळ्यांना. तर कशा आहात सगळे? आज पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला, आता तुम्ही या व्हिडिओचा जर पहिला पार्ट बघितला नसेल तर नक्की बघा, चॅनलवरती आहे. तर हा आहे दुसरा पार्ट, ज्यामध्ये आपण आता वन पीसचा जो खालचा घेर आहे ना तो बनवणार आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये योकपर्यंतचा भाग आपण बनवलेला होता, तर त्यासाठीच साडीचा राहिलेला भाग जो आपण व्यवस्थित कट करून ठेवला होता आणि त्याची बॉर्डरसुद्धा काढून ठेवलेली होती, जी आपल्याला खालच्या साईडने अटॅच करायची होती, जेणेकरून आपला जो बॉर्डरचा पार्ट आहे ना तो थोडा आणखी ब्रॉड आणि मोठी छान बॉर्डर तयार होणार आणि मला जेवढी हाईट आहे तीसुद्धा त्यात व्यवस्थित बसणार. तर या हिशोबाने मला आता तो काठ इथं जोडून घ्यायचा आहे आणि तेच मी करत आहे. आणि हा संपूर्ण काठ ना व्यवस्थित जोडून घेतल्यानंतर जेवढी साडी राहिलेली आहे ना त्याचे समान 2 पार्ट मी करणार आहे आणि एका पार्टचा उपयोग करून समोरच्या बाजूला प्लीट घेणार आहे आणि दुसऱ्या पार्टचा यूज करून बॅक साईडला प्लीट करणार आहे. तर आता मी हे माझं बॉर्डर जोडण्याचं काम संपूर्ण करून घेते आणि मग पुढची प्रोसेस करणार आहे. आणि खूप सुंदर वन पीस हा तयार झालेला आहे. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा फायनल लुकसाठी. आणि या वन पीसवरती कॉन्ट्रास्ट असा दुपट्टासुद्धा मी घरीच तयार करणार आहे. त्या दुपट्टा तयार करण्याचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि बघा, आता माझी बॉर्डर जोडून झालेली आहे आणि मी साडीचा जेवढा पार्ट राहिलेला होता ना त्याला डबल फोल्ड केली आणि त्याचे 2 सारखे तुकडे मी आता करून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला एक तुकडा फ्रंट साईडला यूज करता येईल प्लीट करण्यासाठी आणि दुसरा तुकडा बॅक साईडला प्लीट करण्यासाठी यूज करता येईल. तर आता बघा, आपण अस्तराचा जो पार्ट तयार केलेला होता ना त्याला मी खालच्या साईडने कोट मारून घेतला आहे. आणि आता बघा, असं पेटीकोट टाईप आपला खालचा जो अस्तराचा पार्ट आहे ना तो तयार झालेला आहे. कारण साडी खूप हेवी आहे, त्याच्यामुळे हेवी अस्तर मला काही गरज वाटली नाही लावण्याची, त्यामुळे मी अशा पद्धतीने कटिंग करून आपला ए लाईन पेटीकोट टाईप अस्तराचा भाग तयार केलेला आहे. तर आता बघा, मी अशा पद्धतीने हा एक पार्ट ठेवून घेते आणि त्याच्यावरती आपल्या साडीचा जो पार्ट आहे ना त्याने प्लेट करून घेणार आहे आणि ज्या पिन्स असतात ना त्याने त्या सिक्युअर करून घेणार आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा शिलाई करू ना तेव्हा व्यवस्थित आणि सगळ्या प्लीट सारख्या येतील. या पिन्सचा खूप जास्त उपयोग छान पद्धतीने करता येतो, शिलाईमध्ये खूप महत्त्वाच्या असतात. आणि मला तरी अजून मशीनवर डायरेक्ट पकडून प्लीट करता येत नाही. प्रॅक्टिस केली होती मागे, तरी पण काही जमलं नाही. तर मी असंच करून घेते, नाही तर सरळ सुई धागा घेते आणि एक एक प्लीट शिवत पुढे पुढे प्लीट घेत जात असते. तर आता ह्या पिन्स आणलेल्या आहे त्यामुळे ह्या पिन्सचाच उपयोग मी जास्त घेत असते. तर बघा, एक एक प्लीट मी करून घेत आहे आणि प्रत्येक प्लीट ही सारखी यावी या हिशोबाने त्याचं मेजरमेंट केलेलं आहे आणि तशाच मी त्या एक 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 करून करत आहे आणि त्यांना पिन लावून पुढे पुढे जात आहे. तर बघा, ह्या पिनमुळे काय होईल ना, जेव्हा आपण शिलाई करू ना तेव्हा प्लीट अजिबात हलणार नाही आणि आपली शिलाई करणंही आपल्याला अगदी सोपं होईल. तर बघा, अशा पद्धतीने मी सगळ्या अशा छोट्या छोट्या प्लीट्स मला हव्या होत्या तशा मी करून घेतल्या आणि सगळ्या पिन्स लावून पॅक करून घेतल्या. आता सरळ हा पार्ट उचलायचा आणि मशीनवरती शिवायचा. एकदम सरळ टीप टाकली की आपल्या प्लीट्स ह्या फिक्स होऊन जातील. तर बघा, असा हा योक पार्ट तयार झालेला होता आपला. आणि आता मी सेम प्रोसेसने दोन्ही बॅक साईड फ्रंट साईड तयार करून घेतलेले आहेत. तर यानंतर ना आपल्याला आपला जो वरचा पार्ट आहे तो या खालच्या 2 पार्टशी अटॅच करून घ्यायचा आहे. तर दोन्ही पार्ट सेमच आहे, कुठलाही तुम्ही बॅक फ्रंट यूज करू शकता. तर बघा, एक पार्ट मी फ्रंटला लावणार आहे आणि एक पार्ट मी बॅक साईडला असं सरळच स्टिच करून घेणार आहे. थोडं कमी जास्त जर झालं तर एखादी प्लीट टाकायची किंवा एखादी प्लीट उधळायची, या हिशोबाने करून घ्यायचं. आणि दोन्ही पार्ट अटॅच करताना ना मी मध्यभागून अटॅच करत असते. जो वरचा पार्ट आहे ना त्याचा मध्य काढून घ्यायचा आणि जो प्लीटेडवाला पार्ट आहे त्याचासुद्धा मध्य काढून घ्यायचा आणि दोन्ही जे मध्य आहे ना ते जोडून मधून टीप टाकायला सुरुवात करायची. म्हणजे काय होतं ना, इकडे आपण आता बघा, थोडा कपडा जास्त होता तर मी एक प्लेट टाकून घेतली आणि तो बरोबर समान करून टाकला. म्हणजे असं आपल्याला ॲडजस्टमेंट इथं करता येते. जर आपण एकाच बाजूने शिवायला सुरुवात केली ना तर मग जास्त कमी जास्त झालं तर आपलं फिटिंगच्या वेळेस आपल्याला ते बरोबर होणार नाही आणि आपलं फिटिंगसुद्धा व्यवस्थित बसणार नाही आणि जो लूक आपल्याला हवा आहे तो सुद्धा येत नाही. तर बघा, ही एक ट्रिक आहे, शिलाईवाल्यांना तर माहितीच असेल. आता मी तरी एवढी शिलाईमध्ये हे नाही आहे, तरीसुद्धा मला माहिती आहे, कारण मी प्रॅक्टिस करून करून आता या गोष्टी शिकलेली आहे की कसं ॲडजस्ट करावं. तर बघा, एक पार्ट माझा जॉईंट करून झाला. आता सेम प्रोसेसने मी दुसरासुद्धा करून घेणार आहे. आणि ड्रेसचा फायनल लुक बघितल्यानंतर मला कमेंट नक्की करा की तुम्हाला माझा शिवलेला ड्रेस कसा वाटला, आयडिया कशी वाटली.
तुम्हाला जर थोडंफार शिलाईतलं येत असेल तर तुम्ही असा निश्चितच उपयोग स्वतःसाठी आपल्या शिलाईचा किंवा आपल्या येणाऱ्या गोष्टीचा उपयोग करू शकता. नाही तर फक्त आयडिया घेऊन तुमच्या टेलर करून सुद्धा शिवून काम करून घेऊ शकता. तर बघा अशा पद्धतीने मी खूप सारे ड्रेस बनवलेले आहे. कधी शेअर करणं झालं तर एखादा व्हिडिओ नक्की त्याचा सुद्धा शेअर करेल की मी साड्यांपासून काय काय वेगळे वेगळे बनवलेलं आहे. तर ते नेहमी करूनच आता माझी प्रॅक्टिस झालेली आहे. तर अशा पद्धतीनं मी ड्रेस बनवत असते साड्यांचे. साडी खूप दिवस आपल्याला यूज करता येते आणि चांगल्या पद्धतीने खूप त्याचे पैसे वसूलसुद्धा करता येतात. आणि प्रत्येकाच्या कपाटामध्ये अशा साड्या असतातच की ज्याचा आपण अजिबात घालून बोर झालेलो असतो आणि त्याचा अजिबात घालण्याचा आता पुन्हा आपण विचारसुद्धा करत नाही. तर बघा अशा पद्धतीने मी दोन्ही पार्ट अटॅच करून घेतले आणि आता बघा असं काहीसा याचा लूक दिसत आहे. तर आता फक्त बाकी आपली फिटिंग. तर आता मी तुम्हाला हे सरळ दाखवलं आहे. आता मी हे उलटं करून घेणार आहे आणि नंतर त्याला फिटिंगचं मेजरमेंट टाकून त्याच्यावर फिटिंग करून घेणार आहे. तर बघा अशा पद्धतीने आपले पार्ट, फ्रंट पार्ट, बॅक पार्ट तयार झालेले आहेत. आणि जो बॅकचा कडा आहे ना तिथं मी नॉट्स लावणार आहे. पण आता माझ्याकडे ती नॉट्स आणायची बाकी आहे तर मी ते आता नाही लावणार आहे. ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दुपट्टा तयार करणार आहे ना त्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल की कंप्लीट लूक अजून याचा कसा झालेला आहे विथ दुपट्टा. तर पुन्हा आता माप घेताना पहिले मध्य काढायचा आणि मध्यापासून माप घ्यायला सुरुवात करायची. म्हणजे आपली फिटिंग अगदी परफेक्ट येते. जेवढं आपण मेजरमेंट स्टिचिंगसाठी सोडणार आहोत तेवढंच आपण बरोबर सोडतो आणि आपलं ड्रेस अगदी परफेक्ट बसतो. तर बघा अशा पद्धतीने मी टाकून घेतलं आणि घेर तर आपल्याला जेवढा असलं तेवढा छानच वाटतो. तर जेवढी गरज आहे तेवढंच फक्त दाब करून घेणार आहे. आणि बघा आता माझी फिटिंग करून झालेली आहे. अशा पद्धतीने मी अस्तरसुद्धा पॅक केलं. अस्तर वेगळं पॅक केलं आणि जो साडीचा पार्ट आहे तो वेगळा पॅक केला. म्हणजे आपल्या साडीचा पार्ट वेगळा आणि अस्तर वेगळा असं त्याचा लूक छान रेडीमेड सारखा येतो. तर बघा आता सरळ करून सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे की याचा फायनल लूक कसा तयार झालेला आहे. तर फक्त आता याच्यामध्ये ना त्या नॉट्स लावणं एवढंच बाकी आहे. पण ते आता मला पहिले शॉपला जावं लागेल. त्याच्यानंतर मी मॅचिंग नॉट्स आणेल आणि मग लटकन तयार करेल. तर ते लटकन मी कसे लावले आणि कसे तयार केले हे मी दुपट्टा जेव्हा तयार करेल ना त्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. तर चला तर बघा फायनल लूक किती छान झालेला आहे. आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला मी केलेली डिझाईन ही आवडली का. तर फायनल लूकसोबत हा व्हिडिओ इथंच संपवते. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.